आणि कळंबीकर कासेगावकरांच्या नेहमी काळजात आणि ऋणात आहेत, कारण कळंबीकरांना कासेगाव नेहमीच पावलेला आहे. वया सेमी या मैदानातील 3 वेळा कायद्याचे ठोकर चुकवणारा बहावा. तीन सुटण्यासाठी सज्ज. बहावात लढत पाहायला मिळणार सेमीफायनल 3 मध्ये. भाव आणि भाव कोण आहे सांगा. मोरे सरकार महाराष्ट्राला जयंत केसरीच्या निमित्तानं भावात लढत आणि सुटला. 3 सुटला आणि 3 मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे. कोण होतोय तिसरा गुलालाचा मान करे, कुणाच्या नशिबी गुलाला आहे. अटी आणि तटीची लढत चालू आहे. शेवटच्या क्षणाला कोण मागे मारतोय. पड्या लारा पळतोय, मध्ये बकासूर पळतोय, इकडे सर्जा पळतोय. तिघात लढत चालू आहे. शेवटच्या क्षणाला कोण मागे मारतोय. सुंदर अशी लढत. निकाला असा बैलानं निकाल घेतला. बैलधरा बबलीचा घावला. बैलधरा ॲम्ब्युलन्स आले. ॲम्ब्युलन्स वाले. कालवा करू नका बैल मालक. तो पहिली गाडी धरा. त्यात पडलं त्या गाडीत. ॲम्ब्युलन्स गाडी पकडा. हा धरली. ॲम्ब्युलन्स वाले जावा पटकन. ॲम्ब्युलन्स दिलं. आणि प्रत्येकांना विनंती, तुम्ही जरा असले गडबड गोंधळ करू नका, जीवाला मुकाल. ॲम्ब्युलन्स. हॅलो वैभव, सगळं बैलगाडी आपलं. हॅलो विक्रम मकरंद साहेब येणार आहेत 1-5 मिनिटात. सगळे हायवेला चला. सगळे इकडे सगळेजण जे आहेत ते 1-5 मिनिटं थांबू दे. आता सेमीफायनल 3चा निकाल लढत झाली आणि या मैदानातील सेमीफायनल 3चा निकाल. तोंडाला निकाल घेतला. निकालाचा वेतात बाचा म्हणून ज्या बैलाची ओळख, अशा बैलाला निकाल घेतला. तास क्रमांक 4 वर धावलेली गाडी